नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत संदीप पिळगोकाराचो मायमोगाचो येवकार. सुरवेक पळयाच्यो मुखेल खबरो. गोंय सरकाराक लज्जेक घालपा सारकी गजाल शेतकाऱ्यांनी हाडल्या उक्ताडार. मोर्जेकार म्हणटा आमचो गांव कृशी प्रधान, पूण गुदाव आनी उपलब्ध ना शेताचें सारें. शेतकारांक महाराष्ट्रांत वचचें पडटा सारें हाडपाक. गोंय आतां उरचें ना फकत ट्युरिस्टीक स्टेट. ह्या फुडें गोंय स्टार्टअप आनी AI खातीर पळयतले गोंया कडेन. मुळाव्या पावण्यार गोंयांत आर्टिफिशियल इंटेलिजन्स मिशनाक आरंभ. मुख्यमंत्री प्रमोद सावंताची घोशणा. वीस जुलय सावन कळंगूटच्या बेकायदेशीर स्पाड करतले खर कारवाय. पुलीस निरीक्षकांक दिवचे पूर्ण अधिकार. मदीं खंयच्याच अधिकाऱ्यान करची न्हय मध्यस्थी. सीएमा कडेन मागला कळंगूटच्या सरपंचान. आतां खबरो विस्तारान. भारत खंय शेती प्रधान देश. प्रधानमंत्री तेच सांगता आनी शेतकारूय तेच गिरयतात. पूण गोंय सरकाराक लज्जेक घालपी सारकी गजाल उक्ताडार आयल्या. मोर्जे जे दीस रात मरून शेतात काम करतात तांकां तेंचें फळ अजिबात मेळना. मोदीचो शेतकारांक उपदेश. धरती माँ को बचाने में एक महान कदम उठाइए. प्रत्यक्षात हांगा मोर्जेच्या शेतकारांक सारें मेळोवन दिवपाक गोंय सरकार एक ल्हान कदम उखलपाक तयार ना. पळयात शेतकारांचे हाल. नांव सोनूबाय, हातांत पितळेचो वाळो ना, तसलें जालां मोर्जे शेतकाऱ्यांचें. शेतकार सांगतात सरकार शेतां करात म्हणून सांगता, पूण शेतात सादें सारें सरकार मेळोवन दिना. हें हाडपाक आमकां महाराष्ट्रांत वचचें पडटा. कशें करप आमी शेतां? सरकार उक्तावणां आनी इन्व्हेंटाचेर पयशांची उधळपट्टी करता अशे विरोधक सदांच आड्डातात. मोर्जेच्या शेतकारांकूय तोच प्रश्न पडला. आयकात त्यांच्याच तोंडांतल्यान. शेताची दशा पळयात. इतले कष्ट केले, इतले बरे रुजून येयले, पावसय कमी आसलो, बरे रुजून येयले, पूण ताका सारें ना. सारें ना म्हणजे कितें, आमकां सारें मेळत ना. आमी मोर्जे पयलीं आसले सारें ते तुमी बंद केलें. आतां पेडणे बागायतार कितें करता आमकां खबर. ह्यो गुदांव तांकां मेळना. आतां पर्यंत म्हापशा आमकां कळटा तेन्ना म्हापशा लोड सोंपलेलो आसता. मागीर आमी पेडणे वयता, पेडण्याय केन्ना केन्ना मेळना. ताका लागून आमकां औरांद्यासून 20 किलोमिटर वचचें पडटा. भाडे कितले घेता गाडी? 260 रुपये पोती, 270 रुपये पोती. 4 पोती हाडल्यार 800 रुपये भाडेच वयता. पोती आमी म्हाज्या ल्हान शेतकार 4 पोती हाडटा. 4 पोत्यांक तितले. ताका लागून आमकां ते शेतां करची हें चिंतचें पडटा आमकां. आतां इतलें बरें शेत रुजोन येयलें आनी सारें ताका ना. ह्या 8 दिसा सारें पडना जाल्यार कांय फायदो ना. परत आतां माड आहा, आतां माडाक आमी अगोस्टाक सारें घालता, अगोस्टाक पशिकाक सारें घालता, तें सारें ना. पोटॅश नुसो कसं तें सारें जाय न्हू, तें ना. परत आमचे सगळे लोक कांदे मिरची करतात, तांकां सुद्दां माजऱ्या 2 किलो 10 किलो 5 किलो सारें हाडटा माजऱ्या औरांद्या वचचें पडटा. हें आमचो हेजो मोठो मोर्जी कृशी प्रधान गांव हो. सगळे तरेची शेती करतात, पण ते सारें ना जाल्यार कशें जातलें? सरकार म्हणटा शेतां करा, शेतां करा, शेतां करता, पूण सारा ना. साऱ्या गोट्यांक हेतून आरावण्या गेला तर मेळ्ळा. माजऱ्या गेलो 4 फावटी पडटा. चोपड्या गेलो, चोपड्या मोर्जेच्यांक दी न्हू. मागीर आमी शेत काय करूचा? मोर्जे खुशारात गावनात. सारात ना. मोर्जे गांवांत सारात ना. कित्याक बंद केले? कितली वर्सां जाली बंद केल्यार? बंद केले आतां जाली 2-3 वर्सां. साऱ्या खातीर आरावण्या वचपाचो पडटा. आरावण्या रिक्षाक जर गेली जाल्यार रिक्षाकार सांगतलो 25 रुपया दी. 2 पोती हाडटलो सार आनी 600 रुपया रिक्षाकाराक आनी पोती येते. हेतून मोर्जे आसून आतां आरावण्यासून सारा हाडपाचा. उसर साराच ना. 4 फावटी गेल्यार उसर सारा मेळना. आतां 4 फावटी वचन खंय सारा मेळना. आतां न्हिदला ह्या साऱ्या खातीर आतां ही शेतां मार तुमी कामां करता, पूण साराच ना. शेतां तरी बागा मरे. आणि आमचे वाडे खूप आहात. त्या वाड्यार आम्ही सगळे शेतकरी आहोत. आणि आम्ही आता आमची आवय बापूय मेल्या आता जवळजवळ 25-30 वर्सां जावन गेली. त्या आता म्हाका वर्सां 73 जाली. त्याच्या फाटल्यान आम्ही शेत करतो. माझ्याकडे बैलगाडी आहा, व्हडला घाटी ज्वाल आसा. आणि मी आता जवळजवळ आम्ही 5 जाण भाव
5 जाण भावातले सगळे कामाक आहात. मी घरा कडेन एकटो तेंचेर म्हाका तुशात करपाचा आणि जवळ मी आता इतकी वर्सां 50-70 खाणी भात करता. ही इतको शेती प्रधान पिढी आमकां सारा मेळना ना. आमचे मोरजे गांवांत पेडणे सहकारी सोसायटीन आमकां साऱ्याचो गुदांव दिल्लो. तो आता गुदांव आता 5 वर्सां जाली आमकां गुदांव ना, सारा ना. आणि ह्या साऱ्याक लागून मानल्या वचूं. मानल्या गेलो जाल्यार आमकां मानल्या सारा मेळना ना. आता फुडें आमी म्हापश्यासून हाडला, पणजेसून सारा हाडला आणि थोड्या लोकांक सारा मेळांक ना. तांकां मी थोडी 2-3 पिशे दिले. मी जवळ 15 पिशे हाडटा साऱ्याचा. ना जाल्यार कोणाकय विचारता, फटींग बोलतय ना. आता सारा मेळाना म्हणून धांदले जाली. लोक उमेदीन शेत करतात. आता हय आमच्या गोंयांत सारा मेळा महाराष्ट्रासून अरावंडासून लोकांनी सारा हाडला. आमची सोसायटी आसा, आमकां काय उपयोग इतक्या सारा मेळना जाल्यार. आणि अंत्याक ह्या 15 दिसांक 20 दिसांक जर सारा मेळना त्याचो उपयोग काय आहा. गोंयांतूय आर्टिफिशियल इंटेलिजन्स मिशन सुरू जाला. इंडस्ट्रियल स्टेट संबंधित AI आणि IT सेक्शनांतल्या कंपनींतल्या CEO बरोबर बसका घेवन हें मिशन समजावून सांगलें. गोंय आतां फकत ट्युरिस्टीक स्टेट म्हणून उरचें ना. ह्या फुडें गोंय स्टार्टअप आनी AI खातीर वळखतलें. मुळ्या पावण्यार विद्यार्थ्यांक आयची वळख करून दितले. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान घोशणा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स मिशन 2027 समाजातल्या सगळ्या घटकांक मतींत दवरून सुरू केल्ल्याचें पर्यटन मंत्र्यान सांगलें. आमचे ऑनरेबल प्रायम मिनिस्टर जे तांणी इंडिया AI मिशन तांणी सुरवात केली which was focused on strengthening India's leadership in artificial intelligence and ensuring its benefits reach all sections of the society. आणि आमचे मुख्यमंत्री with his vision of स्वयंपूर्ण गोवा, we are wanting to be the first digital first state that is ready for artificial intelligence era. Minister Mr. Rohan Khawte and entire team हांच्यानी स्पेशली गोवा AI मिशन 2027 हाच्या खातीर जे ब्रेनस्टॉर्मिंग सेशन घेतले हातूंतल्यान स्पेशली इंडस्ट्री रिलेटेड लोक जे AI आणि IT सेक्टरात जे काम करता, त्याच बरोबर इन्स्टिट्यूशन्स म्हणजे गोवा इंजिनियरिंग कॉलेज आसतली, बिट्स पिलांनी आसतली आणि पेटीएम आणि बाकी सगळे वेगवेगळे जे गोंयांत आसात, गोंयांत एस्टाब्लीश आसा बरेचशे फावटी इतल्यो बऱ्यो कंपनी आणि त्यांचे CEOs गोंयांत रावता किंवा गोंयांतल्यान काम करता हे बऱ्याचशा जाणांक खबर ना. त्या सगळ्या जाणांक आज एका प्लॅटफॉर्माचेर आपयले आणि जेणे करून ऑनरेबल PM's विजन फॉर द इंडिया AI मिशन हे तांच्यांनी जे स्टार्ट केलां, विच इज अ स्पेशल प्रोविजन इज मोर दॅन 10,000 crores हॅज मेड द प्रोविजन बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. ते बीट करपा खातीर सगळ्यात पयलीं आमी गोंय राज्य हे तशें पळोवंक वचत जरी लोक फक्त ट्युरिस्टीक स्टेट म्हणून वळखताले, तर इन फ्युचर स्टार्टअप आणि AI हाच्या बाबतींतूय गोंयांत खूब मेजर काम जावपाक जाय. ताची सुरवात ही आयच्यान जाली म्हणपाक काय हरकत ना. कारण ह्या आयच्या बऱ्या दिसा त्यांच्या सगळ्यांच्या बरोबर डिस्कस केल्या उपरांत आतांच बाब रोहन खंवटे यांनी सांगल्या त्या प्रमाणे IT सेक्टरात आम्ही जे काम केलां म्हणजे जवळपास मोर दॅन 550 स्टार्टअप्स ज्यो गोंयांत जाल्यो. बिसायड्स दिस म्हणजे बिट्स पिलांनी GIM आणि हांगासर हांच्या कडल्यानूय वेगवेगळे अजुनूय बऱ्यापैकी स्टुडंट्स हे स्वताचे स्टार्टअप्स तयार करतात. ती इन फ्युचर म्हणजे आमी जेका म्हणटा की फ्युचर रेडी स्टुडंट्स आसपाक जाय. ताज्या खातीर म्हणजे इंडस्ट्री आनी अकाडमी जे आसा तांकां एका प्लॅटफॉर्माचेर हाडपा खातीर स्टार्ट फ्रॉम द इंजिनियरींग स्टुडंट्स करता आसतना इतकेंच न्ही तर एट अ स्कूल लेवल सुद्दां AI इंट्रोड्यूस कशा पद्दतीन करपाचो हे कावन्सिलाच्या मार्फत ठरयल्लें वतलें. आनी आमी आज म्हणजे गोवा AI मिशन सुरू करता आसतना ताच्या खातीर जी कावन्सील बॉडी फॉर्म करता त्या AI कावन्सील बॉडीचेर म्हणजे स्वता हांव आसत, रोहन खंवटे जर आसतलेच, बट इंडस्ट्रींतले बीग पार्टनर्स दोज आर इन AI सेक्टर्स हांकां ह्या कावन्सिलाचेर घेवपाचें सरकारान थारायलां. जेणे करून इन फ्युचर अशा पद्दतीच्यो वेरियस AI रिलेटेड गोश्टी ज्यो आसा म्हणजे इन अ गव्हर्नन्स आसतले किंवा आमी जेका म्हणटा एड्युकेशन सेक्टरांत आसतले. म्हणजे फ्युचरांत भुरग्यां खातीर इनिशियल स्टेज पासूनच AI इंट्रोड्यूस स्टुडंट लेवलाचेर करप. तेच्या खातीर इन फ्युचर इंडस्ट्रीच्या मदीं AI हो कंपल्सरी उरतलो हे दिसपाक लागलेलें आसा. ताकाच लागून अशा पद्दतीचे मॅक्झिमम स्टुडंट्स हे आमचे कडल्यान तयार जावपाक जाय. 20 जुलय सावन कळंगूटच्या बेकायदेशीर स्पाड खर कारवाय जावपाची आसा. पूण हो निर्णय आसून लेगीत थळाव्या अधिकाऱ्यांक एक व्हड आडखळ येता. कारवाय करपाचे अधिकार फकत DYSP कडेन आसात. पुलीस निरीक्षक वा थळाव्या पुलिसां कडेन ना, जाका लागून कारवायेचेर आळाबंद येता. हाचेर आतां मुख्यमंत्र्यान हस्तक्षेप करचो पडटलो असो अस्तो जाल्लो कळंगूटचो सरपंच जोझेफ सिक्वेरान सांगलें. सो आफ्टर 20th जे कितें आहा न्हू ते आफ्टर 20th यू वील सी माय एक्शन. आय डोंट वॉन्ट टू आनी हांव कोणाक प्रेसाक पासून व्हरना. आमी इतली आतां अबावट
स्पा लायसन्सीस आमी सील केली. हांवें केन्नाच पब्लिसिटी म्हणटा ती म्हाका नाका. सो आमी सील केले आनी आमी पंचायतीन येयले. रायट. आतां कितें करतले आमी आफ्टर 21st or 22nd आमी आमचें प्रोटेक्शन घेतले, पुलीस प्रोटेक्शन घेतले आनी आमी हें सील करपाक आमी चालू करतले. सी प्रॉब्लम कितें आसता न्हू पात्रांव, हे जे कितें टाटूज आहा आनी स्पा आहा द प्रॉब्लम लायज विथ द DYSP. वो DYSP आहा तो सुसेगाद परवरी बसला. हांगा नोटिफिकेशन गव्हर्मेंटान दिलां दॅट नॉट लेस दॅन अ डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑफ पुलीस अँड द पुलीस इन्स्पेक्टर हॅज नथींग टू से डू ओवर हियर. आतां तुमी करता कितें, पुलिसीक ब्लेम करता वा पुलीस स्टेशनाक ब्लेम करता. तूं कित्याक बसलाय थी? तुका कितलीं वर्सां जालीं कोंकणीन आमचे कालांगूट ज्युरिडिक्शनाक हें केलें तुमी? हांव ही 5 वर्सां जालीं न्हू, हे 3 वर्सां जालीं. हेच्या आदीं तो थंय हांगासर आहलो DYSP म्हणून. हांव नको ऑथॉरिटी कितें करता ते. इट्स हाय टायम दॅट आय एम आस्किंग आवर ऑनरेबल चीफ मिनिस्टर टू इंटरवीन इन दीस मॅटर. आमचो कोण तो आमचो कार्पेक, तेका आयदर तुजें ते एक्शन घेवपाचें ऑर तेका सांगपाचें ही एक्शन हें नितळ कर म्हणून कालांगूट. Further, the case of any illegal notice therein under Rule 29A of the Goa Public Health Act, the health officer or any officer not below the rank of Deputy Superintendent of Police, as may be authorized by the government, has powers to inspect such premises. It is very clearly mentioned over here, very clearly. So, हांव जाणा हो आमचो कार्पे आहा तो म्हाका दिसता सगल्यांक सेट करून आपणाची ही कोदेल सामकी गरम करून दवरल्या आनी आजून पासून तेजें कांय चालूंक ना. आनी हांव मागतां CMा लागीं इंटरवीन जावन तेका इमिजिएटली तेका व्हरोन आनी हूंय घालूंक जाय तें हूंय घालात, पूण हांगासर कालांगूट दवरूं नाका, कित्याक ना जाल्यार हें आमचें हें चड जातलें मेस. DYSP करपेच्या ब्लेसिंगान चल्ला जालेंच न्हू. हांव तुका सांगता कित्याक आदीं आमी तेका लेटरी केलेल्यो आसा. जे दिसा आमी लेटरी हें करता न्हू, ह्यो सगल्यो तेका लेटरी केलेल्यो आहा. बाबा हूंय आमी लायसन्स दिता न्हू, तेका आमी कितें करता, एका इन्सिडंट तुमचे खंयचो वाडो खंयचो हें तें सगळें डिटेल घालून तेका धाडटाले आमी. रायट. आनी तो आतां आमकां कितें बरयता आतां रिसंटली ऑन 28/5, right? With reference to the above, I have to inform you that there are allegations that illegal spa salon establishments are operating in your jurisdiction. In this regard, you are requested to conduct site inspection with the jurisdiction of village panchayat and verify whether spa and salon is functioning without the requisite permission from the competent authority. If such so and so are operating, necessary action may be initiated in accordance with the Panchayat Raj Act. If such so and so are operating, necessary action may be initiated in accordance with the Panchayat Raj Act. अरे बाबा तेकाच खबर ना. I think he is not a LLB or see माझी मागीर तोंड आनी कितें उगडटा. Has he ever seen this notification given by the state government on that what is this in the year 2014? And time and again we are writing to him that as per the notification, Baba हे आमी तुका धाडटा म्हणून. आयज पासून कित्याक ना? Why you are making the Kalangut police बकरा? क्वेश्चन आवर, कॉलिंग अटेन्शन आणि 0 आवराच्या बाबतीतली रणनीत विरोधी पक्षाच्या फुडाऱ्यांनी आयचे बसकेत तयार केली. पूण अधिवेशनाच्या बाबतीत भाजपा सरकार सदांच झोल करीत आयला हो आरोप तांणी हे खेपे केलो. पयले 3 दीस बजेटीच्या रिप्लायांक दवरल्यात, उरिल्ले 12 दीस डिमांडांक. कोण कसले डिमांड मांडटलो हे बाबतीत विरोधकांक सत्ताधाऱ्यांनी काळखात दवरल्यात. आयकात विरोधी फुडाऱ्यांक. जेन्ना BAC मीटिंग जाली, at the BAC meeting the government brought several proposals. Business advisory committee meeting at that time the opposition the leader ahli, we were at the meeting and 15-day session, first of all as per rule 258 and 259, curtailing this session is a murder of democracy. This is what we spoke during that to the speaker, who is the custodian of the house, and he has to be neutral. But we saw that the speaker wants to push the agenda of the ruling dispensation, that is the ruling 33 BJP government. आना लोकाले इतले प्रश्न आसा आनी हे प्रश्न to put it
across to the government and try and get it resolved. This is the only forum that we get to discuss. During that particular time, what was discussed with today, all the opposition, most of the opposition MLAs discussed at what should be the strategy with regards to during the question hour, with regards to calling attentions, with regards to 0 hour, and the relevant calling attentions were drafted today. We took signatures of all the people present here. There are several issues today that are plaguing the state. And खास करून we had an in-depth discussion on what should be the strategy with regards to the private members' resolution bills as well. Whichever way things have been listed, खास करून on the day of Friday we have a private members' resolution on Romilipi, and I believe that it is that was moved by Dr. Carlos Alvarez, and all of us have also simultaneously moved, and it has been listed. Or Sarkar आज attention of the opposition is that how to put this government on the mat through various forums of the Legislative Assembly. We discussed how under 206, under suspension of rules, this government goes with getting in bills without following proper procedure. आता जेन्ना 258 आणि 259 सकाळच्या वेळार मुखेलमंत्रीन तुमी विचारलें की शॉर्ट सेशन म्हणून तेणे जबाब दिला 15 दिसां मरे 15 दिसाचें डिस्कशन अंडर 259 happens only for demands. There has to be another 3 days for the budget discussion. The business that has been given to us till now, demandsaचे खंयच्या दिसाक which minister will be taking which demand is still not given to us. Only it has been stated that the first 3 days are for reply to the budget. The remaining 12 days are for demands. But which day, which demands will be taken is not given. They are trying to keep us in the dark. देवाक फटयले आता गुरूचो आशीर्वाद घेवपाक भोंवता. मायकलाक कशेंच मंत्रीपद मेळपाना आनी दिलें जाल्यार ह्या भ्रश्ट आमदाराक मुख्यमंत्र्याचो वरदस्त आसा अशें गोंयकार मानतले. दुसरें, हो मनीस इतलो भ्रश्टाचारांत गुंतला की येता ते वेंचणुकेंत लोकूच ताका घरा धाडपाचे आसात. काँग्रेसींतल्यान फुटून भाजपांत गेल्या उपरांत बोडगेश्वरा कडेन गाराणें घालपी मायकलाचो फुडार काँग्रेसीन सांगला. घालता कारण देवाक मनशांक फटयले पळय आयज गुरूचो आशिर्वाद घेवपाक वयता. कळ्ळें तुका? देवाक फटयलो काय आतां देवा कडेन दारूच ना ताका वयरपाक. देव दाणो मारतलो पळय तो सामको हे करतलो. सो आतां ते व्हडल्या व्हडल्या गुरू कडेन वचपाक लागले, माफी मागपाक वयपाक लागले. कळ्ळें न्हू? आतां ते माफी दितले काय ना ते तेंचेर आसा. खरें तरी शेवटी माफी जाय काय नाका हे वोटरा कडेन वचून तेंच्यांनी माफी मागूंक जाय. पण माफी ते वोटर म्हाका दिसना की येता तेका हे वोटर्स ताका माफी दितले काय ना ते. आयज 2 सीट दिले, फाल्यां फॅमिलीक 3रो सीट जाय. अशा खुबश्या गजाली आसा जी आमी वयर काडटले, लोकां पर्यंत पावतले. कित्याक आमच्या चडशे आमी पळयलां की मिडिया भावांक धरून हो सगळ्यांक, मिडिया भावांक न्हू लोकांनी धरून तो सगळे हेका आपली कितें आसा पळय आपली जी इल्लिगलिटीज आहा पळय ती खंय तरी डायवर्ट करता. कळ्ळें? सो मागता आनी म्हाजी चॅलेंज आहा तुका मंत्रीपद दीत जाल्यार. कळ्ळें? मंत्रीपद दीत तुका जाल्यार चॅलेंज आहा म्हाका तुजी. आनी मागीर आमी सीएमाक विचारता खंयची खाती हेका दितले काय म्हणून आनी खंयचे इलिगलिटीज खाती दितली. जर ह्या मनशाक मंत्रीपद दितले म्हणजे हेचो हात, प्रमोद सावंताचो हात इल्लिगल आनी हे सगळे जे जे गोंयान घडटा पळय तितून तुजो हात आसा अशें आमकां दिसतलें. पण म्हाका दिसना. आमकां बीजेपीच्या दोगां तिगांनी फोन मारून सांगलें की बाबा एका बरी तंबी दिवन धाडल्या रे बाबा म्हणून. बरो सारको एक खडखडीत च्या दिल्या ताका, मिरची बी घालून दिल्या. आतां तो काय उलोवपाक ना म्हणून त्या दिसा तो टॅक्सी ड्रायव्हर ते राग तिणें टॅक्सी ड्रायव्हराच्या भावांचेर काडलो. कळ्ळें? व्हिडिओ पयला आसतलो तुमी. त्या टॅक्सी भाव बाबडे मागून गेल्ले अशें तुजें कर म्हणून, आमकां हेल्प कर हें कर म्हणून तो राग तेणी काडलो. कारण थंयसर दिल्या ती पुरो जाल्ली आसा आनी हेच्या फुडें लोक ताका तंबी दितले आनी घरा धाडटले.
गोंयांत लिपिल्ल्या गुन्यांवकारांक धरपाक हैदराबाद तेलंगणा सावन भायले पुलीस येतात. गोंयांत ड्रग्साच्यो केशी वाडत चल्ल्यात. ड्रग्सवाल्यांक धरतात पूण तांचे मास्टर मायंड कोण हें मात गोंय पुलीस सांगनात. तांची नांवां निमणे मेरेन लोकां मुखार येत ना. हाचोच अर्थ गोंयच्या मंत्री आमदारा बरोबर तांचो साटेलेटो आसात. होच प्रश्न हाच्या आदी अर्ज ह्या NGOन विचारिल्लो. आयकात विवेक डिसिल्वाचो खडेगाड प्रश्न. हाऊ कॅन अ मर्डर विक्टम गेट अ बेल? हे सांग म्हाका. हाऊ कॅन अ मर्डर विक्टम? अरे ते बाबा गाडी घेवन ढम करून मारले तेका आनी तेका बेल मेवता. चाकू घेवन मारता तेका बेल मेवता. कितें चल्लां? इट इज कॉलॅप्स, कंप्लीट कॉलॅप्स. गोंयकाराची सेफ्टी, आमचे भयणी आहा, आमचे बायलो आहा, तेंची सेफ्टी. एक्सिडंट्स वाडला, ड्रग्स वाडला. ड्रग्साचे मुडीत जाल्यार भायले पुलीस येवन गोंयांत इन्व्हेस्टिगेशन करता. सो वेर हॅव वी हेड इट? एक घालता तुमी गांजा धरला 1 CRचे, हे धरला 50,000चे. अरे बाबा तेजें नांव सांग मरे. कोण तो धरला? किंग पिन, रॅकेट चलयता कोण ते? मेवना. तेलंगणा सावन पुलीस येता, हैदराबाद सावन पुलीस येता. अरे सो हाऊ कम यू आर नॉट रिचिंग टू अ कंक्लूजन टू द रॅकेट मेकर? ऑब्वियसली अशें दिसता की हूंय तरी ते बाबा धापणे घालपाक कोणाचे लेन देन जावं शकता न्हू. अदरवायज वाय द कोण मेन अक्यूज आहा, कोण मेन मास्टर मायंड आहा ताका कित्याक धरूंक ना तुमच्यांनी अजुनी? कोण तो मास्टर मायंड? हो प्रश्न पडटा गोंयकारांक. सेफ्टीचेर कोण आहा रिस्पॉन्सिबल? आमदार शिकून हाडटा आमी. वाय डू वी इलेक्ट अ रिप्रेझेंटेटिव्ह? बिझनेस करूं ना. आमदार आनी ईच रिप्रेझेंटेटिव्ह जे आहा पळय, दे आर रिस्पॉन्सिबल. दे हॅव टू शोल्डर द रिस्पॉन्सिबिलिटी. म्हाजे लागून जाला म्हणून सांगूंक जाय तुमच्यांनी. भायर येवंक जाय, मिटिंगाक येवंक जाय. बाबा हे कितें जालां, तुमचें हूंय पावला, कित्याक जायना सारकें? अरे ते प्रेस काडटा, ऑपोजिशन प्रेस काडटा, ते सांगता तुमचें फेलियर आहा म्हणून. ताबडतोब तुमी मिटींग लाया आनी घेया आनी बसना. कित्याक बसना? आतां ह्या एसेंब्लीचो ऑलमोस्ट पावला. सो थिंगासोर आमचे ऑपोजिशन लिडर आहा, केपेबल, सारको धोडाडी. आनी तशेंच आमचे नॉर्थ गोवाचे आमचे MLA बाब कालूस फरेरा, तो एक लर्नड एडवोकेट. तेजेशीन आमची बसका जाला आनी वी आर टेकिंग अप दीस इशू इन द एसेंब्ली फॉर शुअर. एंड इफ फ्रॉम देर आमकां गरज पडल्यार जाल्यार वी वील नॉक ऑन द न्यू गव्हर्नर. आमकां एक नवो गव्हर्नर मेवला आनी आमकां खात्री आहा तो गव्हर्नर आमचे आयकतलो आनी हे जाग्यार घालतलो. कित्याक आमकां ह्या गव्हर्मेंटाचेर मातूय आतां विश्वास ना. जे हिसपान आमी सांगून पासून त्याच दिसा तरी इन्सिडंट कंटिन्यू जाता. सो वेर देर इज अ इमिडिएट फेलियर अँड कॉलॅप्स ऑफ लॉ अँड ऑर्डर. पत्रकार तांच्या ऑफिसांतल्या हेडाचो गुलाम जावन रावला. लोकांचे विशय कवर करपाक गेल्ल्या ग्रामीण वाठारांतल्या रिपोर्टराक फोन येतात. कोणा VIP वा राजकारण्याचो वाडदीस वा ताचो सुवाळो कवर कर म्हणून. देखून पत्रकारितेंतल्यान आयज लोकांचे म्हत्वाचे प्रश्नच हद्दपार जाल्यात. सरकारी मजत घेशात जाल्यार पत्रकारांक लाचार जावचे पडटले. पत्रकार लोकांक बांदील आसा. देखून आयच्या काळात डिजिटल पत्रकारिता खूब म्हत्वाची जावन रावल्या. पत्रकार किशोर नायक गांवकारान सांगले. ऑल गोवा डिजिटल जर्नलिस्ट असोसिएशनान पेडणे तालुक्यांतल्या विद्यार्थ्यांक नोटबूक भेटयत आसतना तांचें कौतुक केलें. तांच्या माचयेर उबो रावन निर्भीडपणान किशोर नायक गांवकारान आपल्याच मळावयल्या चुकीच्या गजालींचेर बोट दवरलें. सरकारी चमचेगिरी करपी पत्रकारिता न्हयकारतानाच पाकीट संस्कृतीक थारो दिवं नाकात. सरकारान तुमकां पत्रकार ना मानूं, लोकांचो विश्वास मेळ्यात अशें आव्हान किशोर नायक गांवकारान केलें. आयकात. तो आपल्या जायरातीचें एक कितें तरी कॉन्ट्रॅक्ट सायन करता आनी तो म्हणटा की आपलें सगळें कवर करपाक जाय. आणि पत्रकाराक कामूच करपाक मेळना. पत्रकाराक वयरसून फोन येत रावता. निवृत्ती आयज मातशें तेचो तो कार्यक्रम आहा, म्हाका फूल लायव जाव. मकूल आयज तो अमकें करतलो, तेजे म्हाका फूल. हेतून पत्रकार उरता, तेका पत्रकारिता करपाक वेळूच मेळना. म्हटल्यार पत्रकार हो वयल्या हेड ऑफिसाचो गुलाम जाल्लो आसा. तो जर पत्रकार लोकांचे विशय आपूण कितें तरी हँडल करता ना जाल्यार कवर करता आनी तुमकां धाडटा म्हणशी ना ना तूं ते लफड्यान पडो नाका. तूं फक्त तेचो तो सत्काराचो कार्यक्रम कर आनी तितकेच धाड, म्हाका बाकीचें कांय नाका. ही आयज पत्रकारितेची परिस्थिती निर्माण जाल्ली आसा. त्या खातीर खंयच्याच तालुक्यांतले लोकांचे महत्वाचे विशय आयज पत्रकारितेंतल्यान हद्दपार जाल्लेले आसात. आनी अशा वेळाचेर डिजिटल पत्रकारितेची अत्यंत महत्वाची भूमिका येता. आणि डिजिटल पत्रकारिता हे वास्तव आयज लोकांसमोर व्हरपाचो प्रयत्न करता आनी लोकांसमोर व्हरता. आणि त्या खातीर आयज समाजाक
जर खरी परिस्थिती खरे विषय जर खंयच्या माध्यमांतल्यान कळटात जाल्यार ते डिजिटल मिडियांतल्यान कळटात आणि तुमची जबाबदारी ही त्या अनुषंगान अत्यंत महत्वाची आसा आणि ती जबाबदारी घेऊनच तुमकां फुडें वचचें पडटलें. आतां उरलो विशय की हे सगळें आमी कित्या खातीर करपाचें, मागीर आमचें पोट कशें चलतलें. तुम्ही जर समाजा खातीर योग्य पद्दतीन काम करशात जाल्यार समाज तुमच्या फाटल्यान उबो रावतलो. आयज गेल्या 1.5 वर्सां माझ्या गांवकारीच्या बाबतींत हांव म्हाजो अनुभव सांगता की तुमच्या कामाची कदर करणारो हो समाज आसा. अशे समाजान कितकेशेच लोक आसात जे ठामपणान निस्वार्थीपणान तुमच्या फाटल्यान उबे रावतात तुमचे कामाची वाखाणणी करून. अशा पद्दतीन समाज जेन्ना तुमच्या फाटल्यान उबो रावतलो तो समाज तुमकां उपाशी रावपाक केन्नाच दिवचो ना. जर तुम्ही प्रामाणिकपणान काम करशात तो समाज तुमकां उपाशी रावपाकूय दिवचो ना आणि तुमकां दुर्लक्षित उरपाकूय दिवचो ना. समाज तुमच्या फाटल्यान उबो रावतलो. तुम्ही जर सरकारा कडसून अपेक्षा धरताल्यात जाल्यार सरकारच्या 5,000 रुपयान तुमकां पूर्णपणे पत्रकारितेची लाचारी स्वीकारची पडटली. ती जर स्वीकारपाची तयारी आसा जाल्यार तुम्ही सरकारकडे मदत मागा. आता सरकारकडे मदत न मागता सुद्धा संघटना म्हणून तुम्ही खुबश्यो गजाली करपाक शकता. आयज गोंयच्या समोरची परिस्थिती आसा पळय, हो पोड तिडकीन जे वेगवेगळे विषय जे उलयतात डायरेक्ट लोकांक जे शिंगार घेतात खूप जाणांक दिसता कितें उलयतात तो. आयज ती उलोवपाची परिस्थिती आमचेर ह्या सरकारान हाडल्या म्हणून उलोवचें पडटा. आणि त्या खातीर आमकां आतां पयर एक मुख्यमंत्र्याचो स्टेटमेंट येयलो की पालकां खातीर सरकारी शाळा बंद पडल्यो. हांगासर टिचरूय आसा. पालक आपल्या भुरग्यांक बरें शिक्षण मेळोवंक जाय हेची जतनाय हेची काळजी पालक घेता. ज्या शाळेंनी 1ली ते 4थी फक्त एकूच शिक्षक, ज्या शाळेंनी साधे नळे ना थंय गळटा कसले साधन सुविधा ना आणि शिक्षणाच्या गजाली तुम्ही पणजेन रावन कोडिंग करतात आणि हांगा आमच्या ग्रामीण पत्रकारांक बसतलो जाल्यार बांक ना. हे वास्तव आसा. आणि अशा पद्धतीन जेन्ना सरकारचो प्रमुख उलयता तेन्ना मागीर खूप दुःख दिसता की वास्तव हांकां खबरूच ना काय कितें. आयज ग्रामीण शाळेची परिस्थिती ज्या भाऊसाहेब बांदोडकरान वाड्यार शाळो बांधल्यो, खंयच्याच राज्यान खंयच्याच मुख्यमंत्र्यांनी गांव एक शाळा केल्या, वाडा एक शाळा करूंक ना. कारण भाऊसाहेब बांदोडकर हो बहुजन समाजासून येयलो आणि ताका खबर आसलें की जो पर्यंत आपलो बहुजन समाज शिकचो ना तो पर्यंत बहुजन समाज ताट मानेन उबो रावचो ना. आयज हे 2 हांगासर व्यक्ती आसात बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करपी, तांकांय हांव सांगूंक सोदता की ह्या विशयाचेर तुम्ही वगी रावपाक जायना. तांकां पाकिटां मेळटा अशी जर पाकिटां मेळटा म्हणून जर समाजान जर डिजिटल मिडियाची जर प्रतिमा तयार जायत जाल्यार तुमच्या बद्दलची विश्वासार्हता ही कमी जातली. कृपा करून तशा पद्धतीची वेळ हाडू नका. हांव तुमकां पूर्णपणे सांगता. हांवें तुमकां एक सादें गणित सांगलें की 5,000 लोक जर म्हयन्याक 100 रुपया काडीत जाल्यार तुम्ही तुमची मिडिया व्यवस्थित पद्धतीन चलोवपाक शकता. अशा पद्धतीचो विचार दवरा. सत्याच्या बाजून रावा, वास्तव मांडा आणि सरकाराक आपल्यो चुको दाखोवन दिया. अशें जर करशात जाल्यारूच तुमकां शेवटी पत्रकार, म्हाका सरकारान मानलो म्हणून हांव पत्रकार न्हू, म्हाका समाज मानतलो तेन्नाच हांव पत्रकार. सरकारान मानलेले पत्रकार खूब आसात पूण समाज जर तुका मानिना पत्रकार म्हणून जाल्यार त्या पत्रकारितेचो कांयच उपयोग ना. कुडचडच्या चेतन स्कुलांत ब्रेल लायब्ररी सुरू जाल्या. समाज कल्याण विभागाचे वतीन हें वाचप घर उबारलां. ह्या वाठारांत आडकून पडिल्ले नियोजीत वेवसायीक केंद्र बेगीच पूर्ण करात अशें काब्रालान आपल्याच सरकारा कडेन मागलां. आमच्या चेतना स्कुलान ब्रेल लायब्ररी म्हाका दिसता गोंयान एक फर्स्ट लायब्ररी हांगा ओपन केल्ली आसा. हांवें आज आमचो सुभाष बाब आनी तसोच गुरू बाब येवपाचे आशिल्ले. अनफॉर्चुनेटली ते पावूंक ना म्हणून म्हाज्या हातीन तेणी इनॉग्रेशन केलें. आनी करता तेन्ना बरें दिसता की टॅक्नॉलॉजी ड्रिवन जे स्पेशली ब्लायंड आमचे मदें 2 जाण 100% ब्लायंड ऑलमोस्ट आनी 90% एकटे ब्लायंड आमचे मदीं भुरगीं आसा जी चेतनान तांकां एडॉप्ट केलां भुरग्यांक शिकोवपाक. तेंचे म्हणटू हिस्ट्री आहा, फॅमिली हिस्ट्री ती जाता तेन्ना दिसताले आनी ओवर द एज तेणी ब्लायंड जाले. सो अशी खूब केसी आसता ब्लायंड जावपाची. ब्लायंड वीथ बॉर्न आसता, ब्लायंड ओवर अ पिरियड ऑफ टायम ब्लायंड जाता आनी खुबशी गोश्टी आसता. पूण ही ब्रेल लायब्ररी आज टॅक्नॉलॉजी आसल्या कारणान खुबश्यो गोश्टी जे नॉर्मल लोक जे आमचे सारके लोक करता ते तांकां करूंक मेवता. सो इट टेक्स टायम टू लर्न. पूण एक हांव चेतना स्कुलाक जे आमचे भुरगीं आसा हो ते इनवायट करता दुसऱ्या भुरग्यांक जे ब्लायंड आसा हांगा ब्रेल लायब्ररी जर तांकां करपाक जाय. कित्याक तितून भितर पयलीं जशें पंचींग करताले
आज प्रिंटींग मशीन आहा ब्रेला भितर ऑटोमॅटिकली पंच जावन भायर येता. सो टेक्नॉलॉजी हॅज टेकन ओवर आनी हेल्पिंग द लेस प्रिविलेज इन टू सीइंग बेटर लायफ. सो आय थँक सोशल वेलफेअर डिपार्टमेंट फॉर गिविंग द सेटअप फॉर दिस ब्रेल लायब्ररी. आनी तशें आसा आनी हांव इतलेंच मागता की फुडले जे भाग आसा हांव CMA कडेन फॉलोअप करतलो, आमचो विश्वविद्या कडेन फॉलोअप करतलो. 16B आनी 18B हे सगळे गोष्टी बऱ्यो आहा. हांगा वोकेशनल सेंटर करपाक तेंचे कडेन फायल पेंडींग आसा. तुमच्या माध्यमांतल्यान हांव रिक्वेस्ट करतलो CMA विश्वविद्याक की डायरेक्ट कॅबिनेटाक घालून ते पास करून घेवचे आनी तांकां ते हायकोर्टाच्या भानगडीत पडपाचें दिवपाचें ना. सो अशें करून ते जी ही भुरगीं आसा ही जी आतां व्हडली जाता कित्याक गव्हर्मेंट सपोर्ट्स द चायल्ड अप टू द एज ऑफ 18 आनी तांकां वयरूय मातशें करता. पूण वोकेशनल सेंटर जो हांगा अल्टिमेटली ड्रीम आसा हे स्कुलाचो हे मॅनेजिंग ट्रस्टीचो सगळ्यांचो की वोकेशनल सेंटर करून हे भुरग्यांक आपणाच्या स्वताच्या पांयार उबे रावपाक म्हाका दिसता होय फुडें भाग जो आसा हो कंप्लीट जावपाक जाय. हे सगळे गोष्टी बरे करता. हांव चेतना चॅरिटेबल ट्रस्ट हो जो संस्था आसा हांव तांकां थँक्यू म्हणटा. स्पेशली राजू बाब आनी तेजी आख्खी टीम जे निस्वार्थान कुचरार काम करता. आज भुरगीं हांगा ऑलमोस्ट 250 जाल्लीं आसा. हें न्ही की भुरगीं ही मुद्दम केल्ली अशी न्ही. म्हणजे आतां पेरंट्स भुरग्यांक भायर काडटा आनी तांकां स्कुलांनी धाडटा. सो इट शोज द इम्प्रुवमेंट इन द पेरेंटल स्कील. आनी खुबशीं भुरगीं हांगा खूब फुडें गेल्लीं आसा बाय वेरियस थिंग्स. आज फॉर्च्युनेटली हांव येयलो तेन्ना एक स्पेशलिस्ट डॉक्टर मुंबयच्यान डॉक्टर प्रिन्स हो म्हयन्याक 2 फावटी येता हे स्कुलान भुरग्यांक एग्जामीन करपाक. सो अशें करून हे स्कूल सेटअप केल्लें आसा. हांव तांकां शाबासकी दिता आनी विशींग देम ऑल द बेस्ट. धारबांदोड्याच्या मरड वाठारांत खैरी लाकडाची तस्करी करतना एक टेम्पो रंगे हात धरलो. टेम्पोंतल्यान लाकडां भरून व्हरतानाच रान खात्यान धाड घालून ताका धरलो. सुमार 2 लाखाचें लाकूड जप्त केलां. म्हाजो स्टाफ जेन्ना भोंवपाक गेले रानान भोंवपाक गेल्ले थंय तांकां गाडी मेळ्ळी. थंय ड्रायव्हर मेळ्ळो म्हणून आनी ती गाडी आतां आमी सीज केल्या आनी थंय थोडें मटेरियल भायर आसा आनी ती आतां सायड पंचनामा करून आमी आतां घेवन ते नर्सरीन दाबोळेन रावंड वचना घेवन वयतले तांकां आतां. कसली कितली सुमार मेळ्ळी लाकडां? लाकूड आसा 150 सुमार पीस आहा ते आनी तेजो रेट जातलो कमी कमी 2 लाख सुमार जातलो अंदाजी. एक्झॅक्ट तुका सांगूंक शकना कित्याक ते आतां तें काम खूब आहा तेजें न्हू अशें. ओके बरें. ही गाडी आतां खंयची कळ्ळें ही कितें? गाडी पाशिंग आहा ते बिचोले पाशिंग आहा. बिचोले पास. हय आनी कोण आशिल्ले तातूंत? गाडयेन पळय ड्रायव्हर आसलो. दोगूय ड्रायव्हर आसा आनी आनीक गांवचो एक मनीस आहा तो एक मेळ्ळा. 30 जाणां आहा आमचे कडेन. तांकां आमी आतां रेस्ट करून आमी थंय व्हरता तांकां. सो आनी कितें मेळ्ळां तांचे? आनी कितें मेळ्ळां? ना खाली प्रॉपर्टी आहा ती प्रायवेट प्रॉपर्टी आहा. फाटलीं 2.5-3 वर्सां खेळा संघटनांक कसलीच अर्थीक मदत दिली ना. राष्ट्रीय पावंड्यार खेळपाक वचप्याक TA, DA आनी उदारीन किट दिवचे पडटात. सरकारान लक्ष दिवचें. गोंयांतल्या स्पोर्ट्स क्लब आनी खेळा संघटनाचे वतीन हाणेंच CMA कडेन दुखणें मांडलें. ताचेर आयज 31 असोसिएशनांक 50% ग्रँट दितात. पूर्ण बजेट पास जाल्या उपरांत उरिल्ले 50% ग्रँट दितले अशें CMAन तांकां उतर दिलें. स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा अँड डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्सच्या वतीन स्पोर्ट्स असोसिएशन्स आनी क्लबांक चेक भेटोवपा वेळार मुख्यमंत्र्यान हे उतर दिलां. गेले 2.5-3 वर्सां आमकां कसलीच आर्थीक मदत ना. क्लबाक जावं संस्थेक खेळ संघटनेक जावं स्थिती अशी की संस्थेक संघटनेक 3 ते 4 पांगड धाडचे पडटा राष्ट्रीय खेळाक आनी तांकां TA दिवचे पडटा, DA दिवचे पडटा, किट दिवचे पडटा. किट आमकां उधारी आंगली दिता म्हणटा आमी रिणान आसात. बाकीच्यांक अशी स्थिती की पदाधिकारी जे आसा संस्थेचे आसात ते वर्गणी काडटाले सर 20,000, 15,000, 10,000 प्रत्येक वेळा. अशें करून आमची आयज प्रत्येक संघटनेक 12 ते 15 लाख रुपया आयज येणे आसा आमकां. म्हणून आयच्या दिसा त्यातून तुमी संकट आमकां निवारण केलें. दुसरें आमकां तुमी 2015 सर आमच्या खेळगड्यांक TA 300 आहा ती 500 केल्ले TA DA तुमी आमकां केरळाक दिले तुमी ते गुजराताक वतना दिले गोंयांत दिले आनी पयर उत्तराखंडाक वतना आमी आश्चर्य जाले की आमकां 500च्या भुरग्यांक आमकां 300 केले तेंच्यांनी 200 रुपया कमी केले. आमचो भाऊ श्रीपाद नायक जो आमचो अध्यक्ष आहा
ताणें सांगलें आमी हो चेक तसोच दवरया, तांकां परत दिवया आनी मुख्यमंत्री मेळून आमी समजुया की 9 वर्सां नंतर वाड चडून कमी जावंक फावना. म्हणटकूच ते एक तुमचे मुखार तांच्यांनी हाडले. आतां एक सर हात जोडून प्रार्थना की आज आमकां आमचे 35 ते 40 संघटना आसात खेळाच्यो आनी आज तातूंत 10-12 जाणांकूच आमकां पयशे आनी ते कितले मेळटले ते आमकां मॅडमीक सांगूना. आमी मॅडम गीता कडेन परत वताले, ती आमकां गोड शब्द उलयताले आनी आमी सुखी जावन भायर सरताले. पण आज सर प्रार्थना की आमी तुम्ही जे उरिल्ले जे आमचे पयशे आहा, कित्याक आमचे कडेन सगळे वरसेवक हे व्हॉलंटरी सेवा करतात, सगळे पयशे आपले घालतात, कोणाक पेमेंट ना. पण तेन्ना तुम्ही एक लक्ष घालून आज हे स्पोर्ट्स खाते तुमचे कडेन आयिल्ले आसा म्हणून आमकां दिसता की आमकां खंय तरी मार्ग आमच्या भुरग्यांक हुशारी उमेद दाखोवपाक परत तुम्ही एक आमकां अवसर दितले, हे बळकटी आमचे संघटनेक करून. आज जवळपास आमी 31 एसोसिएशनांक म्हाका दिसता तांचे 50% ग्रांट्स दिता. तुवें कन्फ्युजन ना, 50% ग्रांट्स तुमच्या 31 एसोसिएशनांची मेळटा. उरलेली 50% ग्रांटूय बी ही आमी रोखडीच दिता, कारण आमचो पूर्ण बजेट पास जावंक ना. तुमकां कळपा खातीर उरल्या कित्याक ती सांगता. तुमी म्हणटले 50% कित्याक, तर 50% फक्त इतक्याच खातीर बजेट आमचो ऑगस्टाचे असेंब्ली सेशन सोंपतलें तेन्ना पास जातलो, म्हणून उरलेली ग्रँट जी आसा ही तेज्या उपरांत मागीर आमी ग्रँटी दिता. आमी एकंदर क्लबांक 22 क्लबांक मेळून जवळपास 27,84,000 दिता आनी हांकां 14,13,950 हे आमी एसोसिएशनांक दिता. 27 लाख आमी क्लबांक दिता. हे पयशे आतां चॅक आमी डिस्ट्रिब्यूट करतले. ल्हानशें गोंय जरी असलें जाल्यार आमी इन्फ्रास्ट्रक्चर जो तयार केला तो जर पळयत जाल्यार तो इन्फ्रास्ट्रक्चर आमी जाय त्या पद्दतीत खरें तेजे मेंटेनन्स जो जावपाक जाय तो जाता आसतना म्हाका दिसना. सगळी कडले ग्राउंड्स वेगवेगळे कडले ग्राउंड्स जे आसा हे एबंडंट तशेंच पडलेले आहा. आमच्या कडेन बऱ्याचशा एसोसिएशनांनी वेगवेगळे फावटी ग्राउंड्स मागल्या. हांवें म्हज्या स्पोर्ट्स डिपार्टमेंटाकूय इन्स्ट्रक्शन्स दिले इन रायटींग जर तेंच्यांनी दिलें आनी तो एसोसिएशनान जर ग्राउंड मेंटेन करपाची जबाबदारी घेतली आसत जाल्यार आमकां प्रत्येक वेगवेगळ्या एसोसिएशनाक वेगवेगळो ग्राउंड हो म्हणजे डेजिग्नेट करून दिवपा खातीर आमकां पॉसिबल जातलो. गोंयच्या टॅक्सीवाल्यांचो विशय कित्याक हुमकळत पडला ताची साबार कारणां आसात. पूण भाजपाचो गोंय प्रदेशाध्यक्ष दामू नायकान एक गजाल मानून घेतली, ती म्हटल्यार हांगा भायल्यान आयिल्ल्या IAS ऑफिसराक गोंय अजून खबर ना. टॅक्सीवाले गोंयचो खामो अशें दामून सांगलें. येता त्या विधानसभा अधिवेशनाचे पूर्व तयारेचो निवाळ घेवपी बसका जाली. त्या उपरांत मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्या विशीं म्हायती पत्रकारांक दिली. ह्या टॅक्सीवाले जे आसा तो आमचो खामो आसा, ज्या पारंपारीकपणे आमचे बरोबर उबे रावल्या, तांकां केन्नाच त्रास जावपाक जायना. ते बारीक लोक सगळे, तांचेरूय तांचे आपल्या बाबड्यांचे पोट चलता आनी इतल्या वर्सांचो जनरेशन टू जनरेशन संवसार चलता. सो तांचे खातीर जर विचार करतले जाल्यार हें गरजेचें आशिल्लें आनी म्हणून आमी ती कमिटीची डिसिजन करता. कमिटी तुमकां रिपोर्ट दितले, कमिटी मुख्यमंत्र्याक रिपोर्ट दितली आनी एक कॉपी मागीर डेफिनेटली आमी ताजेर मागीर पळयता. पण हितून आतां पार्टीन इंटरफियर जाल्यार सरकारा कडेन हो हँडल करपाक जावंक ना. सरकारच हँडल करतालो तो. पण सरकारातले जे ऑफिसर्स आसात, IAS ऑफिसर्स आसात ते काही प्रमाणान थोडे भायले आसात, तांकां अजून ते गोवा म्हणटा ते अजुनूय एक्झॅक्टली कितें तें कळूना. गोंय जर समजा आमी टॅक्सीवाल्याचे दृश्टीन आमी पळयत ना, आमी चिंतता कितें दिल्ली कशें आसा, बेंगलोर कशें आसा, मुंबय कशें आसा, म्हणटकीर तांकां दिसता बाबडे टॅक्सीवाले भरपूर जडटात म्हणून. त्या बाबड्याचे अन्नाक पातीशीर आसता केन्ना केन्ना येते. हांगा एकदां जर भाडें घेवन जर समजा कोण तरी पयस गेलो ताका परत येवपाक भाडें मेळपाक नाका. मुंबय मेट्रो बेंगलोर हांगा आसा कितें, हांगसर ड्रॉप करतकीर दुसरें मेळटा, थंय तिसरें मेळटा, अशें आसा. आनी हांगसरलो लोक कसो आसा तो कश्टाळू लोक, तो 24/7 काम करपाक तसो लोक न्ही आमचो. भारतीय जनता पार्टीचे लेजिस्लेचर वीक आनी आमचे अलायन्स पार्टनर हांच्या बरोबर मिटींग आशिल्ली. सगळे आमदार आनी मंत्री सो दॅट असेंब्लीच्या संदर्भातले कामकाज एकंदर सगळ्यां कडेन डिस्कस करपा खातीर मंत्र्यांनी आपली बिलां सगळी घातला काय ना, किंवा आनी कितें जर पॉलिसी डिसिजन आमकां डिक्लेअर करपाक जाय ताच्या संदर्भात डिस्कशन जालें. इवन दो जे क्वेश्चन्स आन्सर घातल्या किंवा प्रायवेट रेजोल्युशन अजूनय 2 दीस उरल्या घालपाचें ताच्या संदर्भातूय डिटेलान डिस्कशन आशिल्लें. एकंदर असेंब्लीच्या संदर्भातली पूर्व तयारी
करपा खातीरच आयची आमच्या अलायन्स पार्टनरांच्या बरोबर आशिल्ले डॉक्टर चंद्रकांत शेट्टी अंतोन वाज हे आयच्या मिटिंगेक हजर आशिल्ले. सो इतकें सगळें डिस्कशन ऑपोजिशन बॉल आज येवंक ना सुनील ढवळीकरान सांगलें की आपूण पर्सनली पावतलो भायर सेम ऑपोजिशन बॉल म्हणटा की असेंब्ली डेज कमी केले म्हणून तेजेर. अरे असेंब्ली डेज जे आहा पळय न्ही 15 दिसाची असेंब्ली आहा. 3 दीस गव्हर्नर एड्रेसाचे टॉक ऑलरेडी फाटल्या हेका जाल्या. एकंदर 18 दिसाची आसतली. 3 दिसाचे ऑलरेडी जाले. चोडण रायबंदर मार्गार रोरो फेरी सेवा कालच्यान सुरू जाल्या खरी, तरीकूय अजून 4 व्हिलराची लायन पळोवपाक मेळटा. लोकांक अजून तिकेटी दिवपाक सुरवात करूंक ना. लोक शिस्त दाखयनात. आमी पुलीस दवरतले. कांय दिसांनी ल्हव करून सगळे प्रश्न जाग्यार घालतले. रिव्हर नॅव्हिगेशन मिनिस्टर सुभाष फळदेसायान सांगलें. चोडणा अजुनूय फेरीचो इश्यू जाता, रिजॉल्व जातले इश्यूज येत रावतले. इश्यू काडले जर जाय जाल्यार धोक्याचेर म्हाका दिसता दुसऱ्यो फेरी बिटी ना जो पर्यंत आमकां ते सोडलीच जायना, डिसिप्लीन येना तो पर्यंत कितें जाता, मोटरसायकल येता मुखार येता, फुडलो जो एमटी करपाक वता पळय न्ही ते भायर सुटना. सो आमकां एक डिसिप्लीन आसपाक जाय. इमिडिएटली जातले रिजॉल्व. आतां पर्यंत मागीर परत केले ते बींग अ फर्स्ट डे एंड हें जालें. आमकां संवय कितें आसा की बोट आसतना लागली काय ना ते स्कुटरवाले सगळे मुखार वचून रावतात आनी एकच सायडीन जाता, कारण ह्या सायडीन आमी ते स्टॉप केल्ले आसा, त्या सायडीन हें ना, स्पेस ना, म्हणून ते तितकेच उरलेले आसात. दॅट वी वील पूट पोलीस फोर्स. आनीक जर आयले नंतर सगळे एमटी जावपाक जर स्मूथ मेळ्ळा न्ही रस्तो जाल्यार एवरीथींग वील गो व्हेरी स्मूथली. बट अनफॉर्च्युनेटली सगळे स्कुटरवाले येतात आनी ते दारार रावतात बोटीचे लागले नंतर. सो वी वील हँडल इट. टिकेट प्राइस लोकांक प्रिंटेड टिकेट मेळनात आनीक आमी मशीनच पॉज मशीनच आसता ती POS मशीन आसा ती मातशें हें जावपा खातीर एटिथींग प्रॉब्लम आसा ते अनलेस वी पूट इन एवरीथींग वील. तेंची एक डिमांड आसली की पीक टायमाचो चड आतां पयलींचे आमी चड जाता. पीक टायमार पसून कसो आसा तो 1-2 दिसां भितर जातलो, रिजॉल्व जातलो. आमचे कडेन एडिशनल फेरीज कन्व्हेन्शनल फेरीज आसात, तोय आमी घालपाक जाय तेतून घालतले. भलायकी खात्याच्या मदतीन सालिगांवच्या हेल्थ सेंटरान घडोवन हाडिल्ल्या हेल्थ कॅम्पाचो चडशा लोकांनी लाभ घेतलो. लोकांक ह्या वेळार भलायकी खात्याच्या वतीन मुफत वखलां वाटली. आमी जो कॅम्प केल्लो पयले आमकां प्रचंड प्रसिद्ध बरो रिस्पॉन्स आयलो. खूब पेशंट्स आयले, खूब बेनिफिट्स मेळटा तुमच्यान. खूब पेशंट्स रेफर्ड जाले. टर्शरी केराचो कायंड ऑफ ट्रिटमेंट तांकां मेळ्ळो. ताचो एक अध्याय म्हणजे की आतां स्पेक्टिकल डिस्ट्रिब्युशन आसा. सो खूब लोकांक ताजो लाभदायक जालो. सो आय रियली थँक द ऑनरेबल हेल्थ मिनिस्टर for such a initiative and all the dignitaries for the total support to make the camp which we had at village a great success. It's like बरो इनिशिएटिव्ह आम्ही 22 मार्चाक घेतलेलो आणि अंडर ऑनरेबल हेल्थ मिनिस्टर त्यांच्यानी हो पुराय गोंयांत एक मेगा हेल्थ कॅम्प करपाचो त्यांनी तो इनिशिएटिव्ह राबयल्लो आणि तितून आमच्या सालेगांव मतदारसंघात जेन्ना OPN ह्या गांवांत हो मेगा कॅम्प जालो तेन्ना म्हाका दिसता खरेंच आमच्या सागांवच्या लोकांनी भरपूर हेजो फायदो आमकां मेळ्ळो. कितल्योश्योच OPD थंय आशिल्ल्यो, म्हणजे खंयची OPD ना अशी न्ही, इच एंड एवरी OPD थंय आशिल्ल्यो. आनी हेचो आमचे इनिशिएटीव घेतला म्हणून डॉक्टर राजेश तेंची पुराय टीम GMCचे सुद्दां कितलेशे डॉक्टर थंय आयिल्ले. वेगळ्यो OPDज आमकां पळोवंक मेळ्ळ्यो. आनी असो मेगा कॅम्प एवरी इयर जावचो अशें सगळ्या लोकांच्या मनान येवपाक लागलें. आनी म्हाका दिसता तो इनिशिएटीव आमच्या हेल्थ मिनिस्टरान घेतलेलो तेच तोखणाय करपा सारको. आनी फुडें वचून फुडें पावल मारून म्हाका दिसता आयज OPD जाल्योच, पूण जेंकां तेन्ना ते चेस्मे लागलेले ते फ्री चेस्मे स्पेक्टिकल जे आसात हे लोकां कडेन पावोवपाचें तेंच्यांनी काम केलेलें आसा. आणि इतल्यान आयच्यो खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. फॉलो करात प्रायम TVची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि जिओ TVचेर. पळयत रावात प्रायम.